लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। महायुती असेल, महाविकास आघाडीमधील अनेक ठिकाणच्या जागा निश्चित झालेल्या आहेत। परभणीची महाविकास आघाडीची जागा जी आहे, विद्यमान खासदार संजय जाधव यांना महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेली आणि तेच उमेदवार आहेत हे निश्चित झालेले जवळपास। मात्र महायुतीमध्ये या जागेचा त्रांगडा अजून कायम आहे आणि त्यातल्या त्यात महादेव जानकर रासपचे प्रमुख यांची चर्चा सुरू झाल्यानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। शिवसेनेनं वेगळी मागणी केलेली आहे या संदर्भात। भाजपचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी नाराज आहेत। आपण या शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत नेमकी काय त्यांनी भूमिका घेतलेली आहे। आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलंय ज्यामध्ये बाबा उमेदवार जरी कुणी असला तरी ते बाणावरच द्यावा म्हणून। आता जानकर निवडणूक लढवतायत तर तशी नेमकी तुमची मागणी काय करणार आहात? सर्वप्रथम तर मी असं म्हणेल की नामदार भाई एकनाथ शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील तो सरच शेवटी आम्हाला सर्वांना मान्य करावाच लागेल। परंतु या ठिकाणी महायुतीतील तिन्ही पक्षांनी किंवा चौथ्याही पक्षाने या ठिकाणी हा विचार करावा की इथला जो मतदार आहे हा शिवसेनेशी बांधील आहे। आजपासून नव्हे तर तब्बल 35 वर्षापासून इथला शिवसैनिक किंवा इथला जो मतदार आहे हा शिवसेना आणि धनुष्यबाण या दोन चिन्हाशी दोन पक्ष आणि चिन्ह या दोन बाबींशी एवढा जुळलेला आहे, त्याची नाळ एवढी जुळलेली आहे की ती दूर करता येणार नाही। ह्याचा चारही पक्षाने विचार करावा आणि या ठिकाणी जे कोणी उमेदवार येतील, भलेही मग ते महादेवजी जानकर असोत, या ठिकाणी त्यांनी धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवावी आणि नक्कीच 100% या ठिकाणी त्यांचा विजय हा होणारच। त्यांच्या विजयाला कोणीही थांबवू शकणार नाही। ते मग आता महादेव जानकर परभणीत आल्यानंतर त्यांच्यात तुम्ही काम करणार का किंवा मग त्यांच्या संदर्भात जी नाराजगी आहे मग तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी म्हणतायत त्यांच्या संदर्भामध्ये? नाराजगी तर आमची आज आहे, यात वाद नाही। पण वरिष्ठांचा निर्णय, विशेष करून एकनाथ शिंदे साहेबांचा जो निर्णय आहे या ठिकाणी कुठेतरी आम्हाला नाईलाज असतो। वरच्यांचा निर्णय आणि इथल्या लोकल जे स्थानिक खासदार आहेत यांचा अपयश, म्हणून नाईलाजाने आम्हाला तो निर्णय मान्य करावा लागत आहे। भाजपची काय भूमिका आहे या संदर्भात? भाजपची एक बैठकही झाली असं कळालं सगळ्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची, तर एक नेमकी तुमची काय भूमिका आहे या संदर्भात? गेल्या 2 वर्षापासून परभणी लोकसभा निवडणूक संदर्भात भारतीय जनता पार्टी ताकदीनं तयारी करीत आहे। आपण सर्वांनी पाहितलं असेल, लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून ज्यावेळेस आमचे नेते माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्यावर जबाबदारी दिल्यानंतर संपूर्ण तालुक्याच्या बैठका घेऊन तिन्ही आमच्या महायुतीमधले जे घटक पक्ष आहे सर्वांना एकत्र करून एक चांगली जोरदार तयारी भारतीय जनता पार्टीनं या जिल्ह्यामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये केली होती। आपण पाहितलं असेल, गेल्या 35 वर्षापासून परभणी जिल्ह्यामध्ये जे शिवसेनेचा खासदार आहे त्याच्या मागे सिंहाचा वाटा हा भारतीय जनता पार्टीचा आहे। नाही, मग आता ही जागा जर रासपला गेली तर मग भाजपचं काय? भाजपची तर मागणी केली होती अनेक जणांनी की आम्हाला हे द्या म्हणून, हे इथली जागा द्या म्हणून। आमची तळागाळातल्या कार्यकर्त्याची एकच विनंती आहे, उद्धव सेना जर या जिल्ह्यातली संपवायची असेल तर इथं कमळ चिन्ह लागतं आणि आमच्या भारतीय जनता पार्टीनं सर्व मित्र पक्षाला सोबत घेऊन एक ताकदीची तयारी या लोकसभा मतदारसंघामध्ये केली होती आणि आमच्याकडे उमेदवार आहेत ना। आमच्याकडे रामप्रसाद बोर्डीकर साहेबांसारखा एक अनुभवी आणि चांगला उमेदवार आहे, लोणीकरांसारखा उमेदवार आहे, अनेक खटिंग असतील, एक ताकदीचे उमेदवार असताना, जामगे असतील, असे उमेदवार असताना तुम्ही, आमची एवढीच विनंती आहे की भारतीय जनता पार्टीनं च्या कमळाच्या चिन्हावर कमीत कमी तरी निवडणूक लढवावी। 400 पारचा आकडा भारत देशातल्या जनतेला करायचा आहे, त्याच्यामध्ये एक परभणी जिल्ह्यातला खासदार असण्यासाठी आमची एवढीच विनंती आहे की सर्वच पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची इथं कमळ चिन्ह पाहिजे। एकूणच बघायला गेलं तर महादेव जानकर जरी इथून निवडणूक लढवणार असले तशी शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे, चर्चा सुरू आहेत। मात्र दुसरीकडे महायुतीमधील भाजप असेल, शिवसेना असेल, तसेच राष्ट्रवादीतील तिन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता येणाऱ्या काळात बाहेर दिसून येणार आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।